Hello friends, in our last lecture we have I think completed our 1.3 text. आपण मागच्या लेक्चरला 1.3 हे टेक्स्ट पूर्ण केलं. फार मजेशीर पाठ्यघटक होता बाय ओ हेनरी, द कोव अँड द एंथम. त्याच्यावरची एक मी ॲक्टिव्हिटी तुम्हाला ऑनलाईन सेंड केली होती आणि आय हॅव रिटर्न देअर. त्या ठिकाणी मी लिहिलं होतं की ट्राय टू सॉल्व धिस ॲक्टिव्हिटी. ओके, इफ यू कॅन. आय थिंक यू मे बी. तर असो, ती ॲक्टिव्हिटी मी आता तुम्हाला सोडून दाखवणार आहे. तर ॲक्टिव्हिटीचे जी होती त्या ठिकाणी जो पॅसेज होता तो होता पेज नंबर 28 वरचा, आणि त्या ठिकाणी उल्लेख केला होता लाईन सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रॉल पासून तर एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिव्हाइस पर्यंत हा पॅसेज होता. त्या ठिकाणी पहिली जी ॲक्टिव्हिटी होती ग्लोबल अंडरस्टँडिंग संबंधीची, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग. म्हणजे या वाक्यासाठी योग्य पर्याय निवडा. फोकस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट इज. आता पहिली ॲक्टिव्हिटी होती फोकस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट इज, आणि डॅश 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 सांगितलं होतं, आणि त्या ठिकाणी 4 पर्याय दिले होते. द फर्स्ट ऑप्शन वॉज सोफीज पर्सनॅलिटी. फोकस म्हणजे या पॅसेजचं, या परिच्छेदचं फोकस कशावर आहे, म्हणजे हा परिच्छेद कशा संबंधी आहे. पहिलं पर्याय दिला आहे सोफीज पर्सनॅलिटी, त्याच्या सोफीच्या व्यक्तिमत्वाबद्दल. दुसरा आहे सोफीज अटेम्प्ट टू गो टू जेल, का सोफीचे जेलचे जाण्याच्या प्रयत्न संबंधी आहे. का तिसरा द रेस्टॉरंट रूल्स, का त्या रेस्टॉरंटच्या नियमाला आधारून आहे की नियमासाठी तो पॅसेज आहे. की सोफीज पनिशमेंट, की सोफीची शिक्षेसंबंधी आहे. आय थिंक यू कॅन गेस सेकंड, सोफीज अटेम्प्ट टू गो टू जेल. This is the right answer or option. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर मग कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन होता. तो होता डिस्क्राईब सोफीज ॲपिरियन्स. सोफी कसा दिसायचा त्याचा ॲपिरियन्स तुम्हाला सांगायचं होतं. पहा तो सेकंड पॅसेज, ही वॉज 7, दाढी केलेली होती. पहा त्या ठिकाणी ती ओळ मी वाचणार आहे, मी फड्यावर काही लिहिणार नाही. ही वॉज 7, पेज नंबर 28च्या सेकंड पॅसेजची ती लाईन आहे. अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिव्हिंग डे. एवढं जरी लिहिलं तर याच्यावरून त्याची पर्सनॅलिटी कशी होती हे तुम्हाला नक्की समजेल. त्यानंतर मग तिसरा प्रश्न होता, किंवा तिसरी ॲक्टिव्हिटी जी होती ती होती इंटरप्रिटेशन संबंधी, म्हणजे स्पष्टीकरणासंबंधी. स्पष्टीकरण द्यायचं होतं त्या ठिकाणी. तर ॲक्टिव्हिटी होती सोफी वॉज नॉट अलाउड टू एंटर द रेस्टॉरंट. त्याला रेस्टॉरंटमध्ये येऊ देत नव्हते, त्याला परमिशन देत नव्हते. बिकॉज आता पहा पेज नंबर 28 वरचं ते, बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डुअर, तो जसा पाय ठेवतो त्या रेस्टॉरंटच्या डोअरमध्ये, द हेड वेटर आय फॉल अपॉन हिज टॅटर ट्राउझर. त्या हेड वेटरचं त्याच्या त्या फाटक्या तुटक्या कपड्यांकडे पडतं किंवा कोटकडे पडतं. अँड डिकेडंट शूज, strong and ready hands turn him about to confine him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the Manax Mellard. पर्यंत जरी लिहिलं तरी चालेल, त्याला ढकलून ते देतात. They refuse to allow to enter the restaurant to the Sophie. ओके. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे पर्सनल रिस्पॉन्सचा, किंवा चौथी जी ॲक्टिव्हिटी आहे
ती आहे पर्सनल रिस्पॉन्स. डू यू थिंक सोफीज एम्बिशन वॉज स्ट्रेंज? एक्सप्लेन युअर यू. तुम्हाला असं वाटतं का की सोफीचं जे एम्बिशन होतं ते फार विचित्र होतं? एम्बिशन म्हणजे ध्येय. तुमचं व्ह्यू सांगा, त्यासंबंधी तुमचा व्ह्यू सांगा. आता त्याचे एम्बिशन काय होतं? तुम्हाला माहिती आहे की त्याला थंडीचे ते दिवस होते, कडाक्याची थंडी होती आणि त्याला त्या थंडीच्या बचावासाठी किंवा थंडीपासून बचाव करण्यासाठी एखादा क्राईम करून त्याला पोलीस मार्फत त्या आयलँडच्या जेलमध्ये जायचं होतं, त्या बंदिस्त त्या जेलमध्ये, की जेणेकरून त्या जेलमध्ये 3 महिने जरी राहिला तो, तर त्या ठिकाणी थंडीपासून त्याचा बचाव होईल आणि तो थोडक्यात सरकारचा पाहुणा म्हणेन. जी त्याला तोडकमोड खायला भेटेल ते भेटेल. म्हणजेच थोडक्यात त्याचं जे ॲम्बिशन होतं हे काही चुकीचं होतं का? नाही, कारण ही वॉज रेअर पर्सन, ही वॉज जस्ट क्रिमिनल ऑल्सो ॲज वेल ॲज. ओके, तर उत्तर काय लिहाल तुम्ही? थोडक्यात आय थिंक कोणतं आहे ॲक्टिव्हिटी A4. आय थिंक his ambition was not strange because he was poor person as well as homeless person. He needs shelter to stay in cool condition or atmosphere. Hence, he wanted to make crime and it will be punishable. थोडक्यात की माझ्या मते आय थिंक हिज अम्बिशन वॉज नॉट स्ट्रेंज. त्याचं जे अम्बिशन होतं ते काही विचित्र नव्हतं. बिकॉज ही वॉज पुअर ॲज वेल ॲज होमलेस. कारण तो गरीब होता आणि त्याला घर नव्हतं, होमलेस पर्सन होता. थोडक्यात ही नीड्स शेल्टर टू स्टे इन कूल कंडिशन और ॲटमॉस्फिअर. त्याला सहाऱ्याची गरज होती त्या थंडीपासून बचाव करण्यासाठी. त्याला काहीतरी एक सहारा पाहिजे होता. हेन्स म्हणून ही वॉन्टेड टू मेक अ क्राईम अँड इट विल बी पनिशेबल. आणि त्याला क्राईम करावा असं वाटत होता आणि ज्याच्यामुळे त्याला शिक्षा भेटली असती. अँड ही विल गेट शेल्टर अँड ही विल गेट अ शेल्टर. अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. त्यानंतर मग त्या ठिकाणी पुढचं जे ॲक्टिव्हिटी ग्रामरची, त्या ठिकाणी 2 वाक्य दिली होती. पहिलं वाक्य होतं ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर. Set foot inside the door. The head waiter's eye
आईज फेल अपॉन हिम. आणि कंसात म्हटलं तर यूज नो सुनर दॅन. नो सुनर दॅनचा वापर करायचा होता. आता या ठिकाणी नो सुनर दॅनचा वापर करताना मित्रांनो आपल्याला व्याकरण आलं पाहिजे, पण व्याकरणा बाबतीत तुम्ही फार पुअर आहात. असो, व्याकरणाचं पुस्तक घ्या, नियम वाचा. आता नो सुनरचा वापर करताना वाक्य अगोदर वाचायचं आणि वाक्याचा काळ सोपी सेट सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग नो सुनर सुरुवातीला घ्यायचं, ऍस काउंट टाकायचा, सोपी डू, नो सुनर डू घ्या बघा, सॉरी डू सोपी सेट फूट इनसाइड द डोअर. दोघं वाक्यांच्या मध्ये दॅन द हेड वेटर. पुढचं वाक्याचं अशा प्रकारे तुम्ही हे ग्रामरचं वाक्य सोडवायला पाहिजे, सोडवलं असेल. त्यानंतर सेकंड जे वाक्य आहे ते होतं, हिज रूट वॉज नॉट बी एन इझी वन. हिज रूट वॉज नॉट बी एन इझी वन. आणि मेक म्हटलं होतं काय, अफर्मेटिव्ह. मेक अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी बनवा. आता हे वाक्य पहा, हिज रूट त्याचा रस्ता जो होता तो काही एक सोपा नव्हता, नॉट इझी वन. आता हेच वाक्य जर होकारार्थी बोललो आपण तर हिज रूट वॉज नॉट बी एन इझी वन, त्याचा रस्ता काही सोपा नव्हता, म्हणजेच त्याचा रस्ता काय होता, काय होता, कठीण होता. हे त्याचं उत्तर. मग कसं लिहा तुम्ही, हिज रूट वॉज, याचे विरुद्ध शब्द, बस झालं. हे आन्सर काय, आन्सर हिज रूट वॉज डिफिकल्ट वन. अशा प्रकारे तुम्ही हे उत्तर सोडवलं असेल किंवा लिहिलं पाहिजे. आणि शेवटची जी ऍक्टिव्हिटी होती ती म्हणजे फाइंड आउट द ऑपोजिट ऑफ. खालील शब्दांच्या विरुद्धात शब्द शोधा, किंवा मनाने सुद्धा तुम्ही लिहू शकता ते शब्द. एवढे सोपे होते. पहिला शब्द होता डिफिकल्ट, त्याचं ऑपोजिट आता दिलं आपण इझी. त्यानंतर हायेस्ट, हे चिन्ह द्यायलाच पाहिजे. हायेस्टचं लोएस्ट. दुसरं काय आहे, डिफीट म्हणजे पराजित असणे. ऑपोजिट जिंकणे. आणि चौथा होता आउटसाइड, बाहेर, त्याचा ऑपोजिट अशा प्रकारे तुमची ही ऍक्टिव्हिटी इथंच तुम्ही इझिली सॉल्व करू शकता मित्रांनो. कारण क्वेश्चन पॅटर्नचा किंवा ऍक्टिव्हिटी शीटचा विचार केला तर अशा प्रकारच्या ह्या 6 ऍक्टिव्हिटी तुम्हाला येतील. अजून बोर्डच्या नियमानुसार लॉकडाऊनचा काळ चालू आहे. अजून ऍक्टिव्हिटी शीट कसं राहील याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही, परंतु तरी पण ॲज पर रूल और ॲज पर बॅक सिलेबस आपण ह्या ऍक्टिव्हिटी 11वीच्या सिलेबसनुसार तरी 6 ऍक्टिव्हिटी ह्या अशा क्रमाने येतात, त्यांना सॉल्व केलं पाहिजे. जो पाठ्यघटक आपण अभ्यासतो त्याच्यावर जवळपास 2 ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिली जातील.
आणि बाकीच्या मग एक अनसीन पॅसेजवर असेल त्याच्याबद्दल भाष्य आपण नंतर करू. जोपर्यंत रस्ता क्लिअर होत नाही, जोपर्यंत ॲक्टिव्हिटी शीट पॅटर्न जो आहे ऑथेंटिक येत नाही शासनाच्या नियमानुसार, तोपर्यंत मी भाष्य करणार नाही. असो, आता आपण पुढच्या लेक्चरला आपण ब्रेन स्टॉर्मिंगकडे वळू. त्याच्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एक ॲक्टिव्हिटी पाठवेन की तुम्ही सॉल्व करा. ओके, गुड डे.